मित्रांनो, माझं नाव अनय जोगळेकर आणि आज आपण चर्चा करणार आहोत खिलाफत चळवळीची आणि त्याच्या आणि एकूणच दक्षिण आशियावर झालेल्या दूरगामी परिणामांची। हे जे परिणाम आहेत हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर आताही म्हणजे अगदी या घटनांना 100 वर्ष पूर्ण होत असताना देखील आपल्याला ते वेगवेगळ्या स्वरूपात जाणवत आहेत। करू इच्छितो की मी काही इतिहासकार नाही, मी स्वतः तसं म्हटलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अभ्यासक नाही। पुस्तकं वाचणं गोष्ट वेगळी आणि त्या इतिहासाचं भान असणं, आकलन असणं यात ऐतिहासिक दृष्ट्या आणि सध्याचे राजकीय संबंध याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात आणि त्यातली एक महत्वाची म्हणजे खिलाफत चळवळ। बऱ्याच जणांना खिलाफत चळवळ म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेची चळवळ म्हणून शिकवलं जातं। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने असहकार आंदोलन सुरू होतं आणि या असहकार आंदोलनाला त्याच्यामध्ये खास करून देशातील मुस्लिम धर्मीयांनी अधिकाधिक संख्येने त्याच्यात पार्टिसिपेट करावं, त्याच्यात सहभागी व्हावं म्हणून तुर्कस्तानचा जो सुलतान आहे, जो त्याच्याकडे खलीफ पदही आहे, ते खलीफ पद किंवा तुर्कस्तानचं साम्राज्य ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धानंतर खालसा केलं होतं। त्याचे तुकडे करण्याची योजना चालू होती आणि त्याला भारतीय मुसलमानांकडून विरोध होता आणि त्यामुळे या मागणीला जर भारतातल्या हिंदूंनी पाठिंबा दिला तर एक हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडून एका प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात त्याला एक धार येईल अशी त्याच्यामध्ये अपेक्षा होती, असं शिकवलं जातं। पण प्रत्यक्षात मात्र खिलाफत चळवळ ही खूप वेगळं रसायन होतं। खास करून सध्याच्या काळात म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी जेव्हा ISISचा उदय झाला आणि एका प्रकारे त्यांनी एक इस्लामिक स्टेट इराक आणि सिरियामध्ये स्थापन केलं आणि त्याच्यात सहभागी व्हायला जगभरातल्या मुस्लिम तसंच बिगर मुस्लिम देशातून तरुण, अनेक जण त्यातले उच्च शिक्षित तरुण सहभागी व्हायला लागले आणि तिथे त्यांनी जो एक देखावा उभा केला एक इस्लामिक राष्ट्राचा आणि एक दहशतवादी एक मोठं केलं, त्याच्यातनं खास करून असं जाणवतं की हे खिलाफत आंदोलन आहे, ही त्याचीच एक आवृत्ती 100 वर्षापूर्वीची आवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे या अभ्यासात या खिलाफत चळवळीचा अनेक जणांना ही जी खिलाफत चळवळ आहे, खिलाफत आंदोलन आहे, तो द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत होता आणि त्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला खतपाणी घातलं असं प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की जर ही खिलाफत चळवळ झाली नसती तर त्याच्यामुळे मलबारमध्ये आले असते का? या मोपल्यांच्या दंग्यात किंवा शिरकाण झालं, असंख्य लोकांना घराबाहेर हाकलण्यात, गावाबाहेर हाकलण्यात आलं, 2 जिल्हे मुस्लिम बहुल झाले, खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला, ते टाळता आलं असतं का? जर खिलाफत आंदोलनाला महात्मा गांधी काँग्रेसचा सहभाग पाठिंबा दिला नसता तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1921-22 मध्ये ची रचना केली नसती का? हिंदुत्व एक राजकीय तत्वज्ञान म्हणून, कारण आज आपण देशाच्या राजकारणात बघितलं तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या पक्षांचं आज देशात राज्य आहे। जर हे खिलाफत आंदोलन झालं नसतं तर 1945 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली असती का? आणि पुढचा प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो की जर खिलाफत आंदोलन झालं नसतं तर पाकिस्तान चळवळ आहे ती अशा प्रकारे पुढे तिला बळ मिळून 1947 साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली असती का? त्यामुळे या खिलाफतीच्या मुळात जाऊन आपण हे समजून घ्यायला पाहिजे। मी खिलाफत चळवळीचे आंदोलन 7व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातो, कारण जोपर्यंत आपल्याला इस्लामिक जगातलं खलीफ पद काय आहे किंवा त्याची खलिफत काय तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला खिलाफत आंदोलन समजू शकत नाही। सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की इस्लाम हा जगातल्या 3 प्रमुख एकेश्वरवादी धर्म आहेत,
इस्लाम, ख्रिश्चॅनिटी आणि जुडायझम यांच्यापैकी तो एक आहे. पण इतर धर्मांपेक्षा तो अशासाठी वेगळा आहे की इस्लाममध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संयोग झालेला आहे. जे इस्लामचा जो प्रमुख असतो, जरी त्यांच्यात पोप सारखं प्रमुख पद नसलं तरीही त्याच्याकडे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संयोग झालेला असतो. कारण प्रेषित मुहम्मदांकडे अशा प्रकारचं ते धर्माचेही प्रमुख होते आणि एक इस्लामी. इसवी सन 632 मध्ये प्रेषित मुहम्मदांचं निधन झालं आणि त्यावेळेला इस्लामचं राज्य होतं हे सौदी अरेबियाच्या काही, आजच्या सौदी अरेबियाच्या काही भागापुरतं मर्यादित होतं, हिजाज प्रांतापुरतं. आणि त्याच्यामुळे मग हा त्यांच्या अनुयायांपुढे प्रश्न निर्माण झाला की आता पुढे काय करायचं, कारण आपला उत्तराधिकारी कोण प्रेषित मुहम्मदांनी केला नव्हता. आणि मग त्यांच्यामुळे त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत ते जमले आणि त्यातून त्यांनी सासरे अबू बकर यांची खलीफ म्हणून निवड केली. तर खलीफ पदाचा अर्थ आहे मार्गदर्शक, गाईड, उत्तराधिकारी असे त्याचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. पण अर्थात हे खलीफ पद आहे त्याबद्दल काही प्रेषित मुहम्मदांनी सांगितलं नव्हतं. ही एक राजकीय सोय म्हणून ती अंमलात आणली गेली होती. आणि त्याच्यामुळे पहिली जी खलिफत आहे त्याला रशिदुन खलिफत म्हटलं जातं. आणि ते आहे कारण हा उल्लेख वारंवार येतो की जो खलीफ असतो, खलिफा श्रद्धास्थान असतो, तो त्यांचा प्रमुख असतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे रशिदुन खलीफ होते त्यातल्या तिघांची हत्या झाली, त्यातल्या मुसलमानांनीच केली. म्हणजे त्याच्यामध्ये अबू बकर, खलीफ उमर, खलीफ उस्मान आणि खलीफ अली, म्हणजे जे ज्याच्या पुढे खलीफ अलीपासून पुढे शिया पंथाचा उगम झाला. इसवी सन 661 मध्ये हा खलीफपद त्याच्याकडे आलं. तोही अर्थात सुरुवातीला असा संकेत होता की हा जो खलीफ आहे त्याची निवड झाली पाहिजे आणि मुहम्मदांच्या कुरेश या जमातीतून असला पाहिजे. मुवैया होता हा उमय्या त्याच्या घराण्यातला होता आणि त्यामुळे मुवैयामुळे उम्मियात खलिफत निर्माण झाली. ती 90 वर्ष टिकली. पण जो पहिला थंब रूल होता की जो खलीफ पदाची निवड आहे ती लोकांनी एकत्र येऊन केली पाहिजे, तो मात्र संपला. याचं कारण म्हणजे उम्मियात खलिफतीत खलिफाची नेमणूक ही घराणेशाहीमुळे झाली. जशी राजकारणात घराणेशाही येते तशी खलीफ पदात. त्याच्यानंतर, कारण हा खूप मोठा इतिहास आहे, मी अगदी सारांशात तो सांगतो. जसा म्हणजे प्रेषित मुहम्मदानंतर अवघ्या 100 वर्षात इस्लामचं राज्य आहे त्याचा विस्तार जवळजवळ स्पेन पासून किंवा दक्षिण फ्रान्स पासून ते भारताचा सिंध प्रांत आहे तिथपर्यंत तो झाला. भागावर राज्य करतानाही हे जी खलिफत होती त्यात 3 खलिफती निर्माण झाल्या. कालांतराने त्याच्यात शिया पंथाचा उगम झाला, त्याच्यात शियापंथीयांची खलिफत निर्माण झाली. शियापंथीयांच्यात 2 तुकडे झाले, इस्माइली आणि शिया. त्यातल्या इस्माइली लोकांनी फातिमीद खलिफतीची निर्माण केला. उम्मियात खलिफत तिकडे स्पेनमध्ये पुन्हा स्थापन झाली. आणि त्यामुळे हा जो इतिहास आपल्याला जो शिकवला जातो की खलीफ पद हे इस्लामसाठी अतिशय पवित्र असतं आणि संपूर्ण मुस्लिम धर्मियांचा तो प्रमुख असतो खलीफ, असं काही इतिहासात डोकावलं. याच्यात पुन्हा एक मोठा फरक आला, तो म्हणजे जेव्हा खलिफत म्हणजे इस्लामिक साम्राज्याचं नेतृत्व मामलूक लोकांकडे गेलं. आणि मामलूक लोक म्हणजे पूर्वी जसे राजे लोक आपल्या अंगरक्षक दलांसाठी बाहेरनं आणलेले सैनिक ठेवायचे, कारण त्यांना भीती असायची आपले नातेवाईक आपल्या जीवांवर उठतील. आणि हेच लोक कालांतराने त्यांनी राज्य स्थापन, त्यांचं मामलूक लोकांचं राज्य होतं तेव्हा आणि त्याचा भाचा सालादीन यांचं ते आले होते इराकमधनं, तिक्रीतवरनं, पण त्यांचं इजिप्तमध्ये राज्य झालं. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पहिले लोक नव्हते जे कुर्दिश होते, आणि कुर्दिश लोकांचा भारताशी असलेला संबंध आपण चांगल्या प्रकारे जाणता. आणि या लोकांनी क्रुसेड्स जी ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांच्यात जी धर्मयुद्ध झाली ती आपल्याला माहिती आहे. त्यांनी क्रुसेडरांचा पराभव केला. जेरुसलेम जे इस्लाम मधील मक्का आणि मदिन्यानंतर सर्वात पवित्र असं 3रं स्थान आहे ते त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर मामलूक लोकांचं राज्य झालं आणि कालांतराने
म्हणजे 1512 मध्ये ओटोमन तुर्क आहेत त्यांनी या मामलुकांचा पराभव केला आणि इस्लामचं जे राष्ट्र आहे त्याच्यात म्हणजे मक्का, मदिना, जेरुसलेम या सगळ्या भूभागावर ओटोमन तुर्कांचा कब्जा झाला. पण 1453 ते 1918 एवढी प्रदीर्घ म्हणजे जवळजवळ 500 वर्ष तुर्कांचं, ओटोमन तुर्कांचं राज्य होतं, साम्राज्य होतं. आणि ते जे खलीफपद तुर्कांकडे कसं आलं ती आहे. तुर्क लोक हे आहेत सेंट्रल एशियातले, म्हणजे तसे भारताच्या जवळचे आहेत. हे सगळे भटके टोळीवाले लोक आहेत, आक्रमक म्हणून भारतातही आले. तसेच अनेक लोक पश्चिम आशिया आणि युरोप पर्यंत आक्रमक म्हणून गेले. यांच्यापैकीच म्हणून एका टोळीवाल्यांनी या लोकांना एकत्रित केलं, त्यांना तुर्कीच्या प्रांतात स्थिरसावर केलं आणि त्याच्यातनं ओटोमन तुर्कांचा उदय झाला. त्यातली बरीचशी वर्ष म्हणजे पहिली जवळजवळ काही 100 वर्ष जोपर्यंत त्यांचा भूभाग विस्तार, ओटोमन तुर्कांचं जे राज्य होतं त्यातली प्रजा बहुसंख्य ख्रिश्चन होती, मुस्लिम नव्हती. कारण आणि तरीही ते बऱ्यापैकी लोकप्रिय होते, कारण ख्रिश्चन धर्मियातले कॅथोलिक वर्सेस ऑर्थोडॉक्स यांच्यातल्या भेदाचा फायदा घेत या लोकांनी राज्य केलं. तुर्की लोक अधिक म्हणजे हे बेसिकली घोडेस्वार होते, अधिक आक्रमक होते, धार्मिक दृष्ट्या अधिक कडवट होते आणि त्यामुळे त्यांनी अरबांचा पराभव केला. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतःला खलीफ म्हणवून न घेता किंवा त्यांची जी युद्ध आहेत त्याला जिहाद म्हणवून न घेता आणि सैनिकांना गाझी म्हणवणं सुरुवात केली. कारण त्यांच्या सैन्यात खूप मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन लोक होते, तुर्क लोक होते. शतक ते ख्रिस्ती प्रजा, मुस्लिम राजा आणि यांच्यामध्ये पुन्हा अनेक शतक लग्न करण्याची परंपरा नव्हती. जो सुलतान असायचा त्याच्याकडे मोठे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया असायच्या. या ख्रिस्ती धर्मीय युरोपातल्या वेगवेगळ्या भागातनं त्या पकडून आणलेल्या असायच्या, सैनिकांच्या असायचं. आणि या जनानखान्यातल्याच स्त्रीला जी मुलं होतील राजापासनं, सुलतानापासनं, त्यातला एक मुलगा सुलतानाचा वारसदार व्हायचा आणि त्यामुळे त्याला वेगळं काढलं जायचं. आणि त्यामुळे ही जी मी पुन्हा या गोष्टीकडे काय येतो, कारण हा पुन्हा जो आणि हे जे सगळं आहे हे सुरुवातीचा मोठा काळ तुर्की लोकांना अजिबात लागू नव्हतं. पण इस्तंबूलवर किंवा कॉन्स्टंटिनोपोलवर ताबा, कब्जा मिळवला आणि एका अर्थाने त्यांचं साम्राज्य व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी 1517 मध्ये मामलुकांचा पराभव केला आणि ओटोमन तुर्कांचं साम्राज्य होतं मुस्लिम बहुल साम्राज्य झालं. ख्रिस्ती बहुल साम्राज्यावरनं मुस्लिम बहुल साम्राज्य झालं आणि त्यातून मग त्यांच्याकडे खलीफ पद यायला की खलीफ पदाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला या लोकांनी कोणतरी कुरेश वंशाचा आणि यांच्यातला एक माणूस खलीफ म्हणून त्यांनी काही काळ नामधारी खलीफ पद चालवून ठेवलं. पण नंतर या लोकांनी स्वतःकडेच खलीफ पद घेतलं आणि त्याच्यानंतर मात्र म्हणजे त्याला आव्हान जर कोणी दिलं असेल तर भारतात मुघलांनी त्यांना आव्हान दिलं आणि त्याकडे मी येतोय. पण हा जो तुर्कांचा जो कालखंड आहे 500 वर्षाचा, त्यातली जवळजवळ शेवटची 200 वर्ष तुर्कस्तान किंवा ओटोमन साम्राज्य कमकुवत झालं. सुरुवातीला आपल्या बलाढ्य नौदलाच्या आधारे त्यांनी केलं, पण युरोपात झालेली औद्योगिक क्रांती, व्यापाराचे नवीन मार्ग, वास्को द गामा, कोलंबस या सगळ्या लोकांनी शोधून व्यापार होता तो कमी झाला आणि तुर्कस्तान हळूहळू खंगायला लागला. जी तैनाती फौज तुर्कीने उभी केली होती तिथे भ्रष्टाचाराने हे झाली, घराणेशाही तिथे आली आणि त्याच्यामुळे ओटोमन साम्राज्य आहे ते खिळखिळं झालं. युरोपातील आजारी माणूस, सिक मॅन ऑफ युरोप असं त्याला ओळखलं जाऊ लागलं. असलं तरी ते टिकलं, कारण युरोपातल्या ज्या इमर्जिंग पॉवर्स होत्या त्या सगळ्यांच्या दृष्टीने तुर्कीवर त्यांचा डोळा होता. पण त्यांना भीती होती की आपण जर तुर्कीवर आक्रमण देश त्याला पाठिंबा देईल आणि आपला पराभव करेल आणि त्यामुळे टिकलं. पण एकेकाळी उत्तर आफ्रिका, अर्धा युरोप आणि पश्चिम आशिया एवढं जे साम्राज्य होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलं. ठिकठिकाणी मुस्लिम लोकांनीच या साम्राज्याविरुद्ध उठाव केले आणि स्वतःचं वेगळं राज्य स्थापन केलं. भारतामध्ये जर बघितलं जे मुस्लिम आक्रमक होते तेही प्रामुख्याने तुर्क वंशाचे लोक होते.
त्याच्यात गझनवी असतील, घोरी असतील, खिलजी असतील, या सर्व लोकांनी भारतावर आक्रमण केलं. पण त्या लोकांनी सुरुवातीला तरी आपल्याला स्वतःला अब्बासिद खलिफतीचे प्रतिनिधी मानलं, कारण अब्बासिद खलिफपर्यंत होती तोपर्यंत अरब लोकांच्या हातात खलीफपद होतं आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला अब्बासिद खलिफतीचा भाग, त्यांचं काय म्हणतात, त्यांचं ऑथोराइज्ड एजंट म्हणून इथे कारभार केला. शेवटच्या खिलजी सुलतानांनी मात्र त्याला, अब्बासिद डायनेस्टी संपली तेव्हा स्वतःला खलीफपदी घोषित केलं. पण नंतर पुन्हा तुघलक त्याच्या शासन काळात त्यांनी हे फिरवलं आणि एक सिंगल खलिफतेवर भर दिला. याच्या अकबराच्या काळात, कारण मुघल साम्राज्य होतं ते आकारमानाच्या बाबतीत, कारण तुर्कीचं साम्राज्य आकारमानाच्या बाबतीत मोठं असेल पण त्याची लोकसंख्या जेमतेम 2 ते 2.5 कोटी होती. तुलनेने मुघलांचं भारतावरचं राज्य होतं, साम्राज्य होतं, त्याची लोकसंख्या किमान 15-1 कोटी तरी असावी. वैभवशाली होतं, अतिशय ताकदवान होतं आणि त्यामुळे मुघल शासकांनी मधला काळ तुर्की लोकांना, ओटोमन साम्राज्याला खलीफ मानायला नकार दिला आणि त्यांनी स्वतःला खलीफ घोषित केलं, भारतापुरतं खलीफ घोषित केलं. आणि हा जो काळ आहे अकबर ते औरंगजेब, या काळात पुन्हा तुर्कीला, ओटोमन तुर्कांना खलीफपद मानलं जात नव्हतं. 1707 साली जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याचं अधःपतनास भारत, तेव्हापासून मात्र तुर्कीनी पुन्हा हे खलीफपद, जागतिक खलीफपद स्वतःकडे घेतलं. याच्यातही 2 कालखंड महत्वाचे आहेत आणि हा इतिहास खिलाफत चळवळ समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे 1757 साली दिल्लीला मुघलांचं तख्त फोडलं आणि त्यांनी वेगवान डिक्लाइनला प्रारंभ झाला. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर बहादूर शाह जफरचा पराभव झाला, त्याला ब्रह्मदेशात हे म्हणून पाठवण्यात आलं, कैदी म्हणून विजनवासात पाठवण्यात आलं. आणि एका अर्थाने भारतातला जो उलेमा, उमराव, जो हा सगळा वर्ग होता त्याचं या ज्या मुघलांच्या गादीवरचं जे अवलंबित्व होतं ते संपलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ओटोमन साम्राज्याकडे बघायला सुरुवात केली. याच काळात ओटोमन साम्राज्यातही अशीच वेळ आली, कारण ओटोमन साम्राज्याने जसं युरोपचा औद्योगिक क्रांतीमुळे युरोप प्रगती करायला लागला तसं ओटोमन साम्राज्यानेही तंजिमात म्हणून अशा प्रकारच्या सुधारणा हाती घेतल्या, पण त्या काही यशस्वी झाल्या नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडचा सुलतान अब्दुल हमीद II हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याचा कारभार होता आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी पुन्हा एकदा, म्हणजे जे ओटोमन साम्राज्य जे खिळखिळ ते तुकडे पडू लागले होते ते एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी पुन्हा खलीफ पदाचा वापर करायला सुरुवात केली. एक जलालुद्दीन अफगाणी म्हणून जो हा होता, त्याला अरिस्टोक्रॅट म्हणतात, त्याला म्हणून ठिकठिकाणी पाठवलं आणि आपण सुलतान आणि आपल्याकडचं खलीफ पद आहे ते जगात सर्व मुसलमानांसाठी श्रेष्ठ किंवा त्यांच्यासाठी मानाचं आहे असा प्रचार करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे ह्या 2 जणांना, म्हणजे ह्याला प्रजा हवी होती ती त्यांना भारतात मिळाली आणि भारतात जो आमिर उमरावांचा, उलेमांचा वर्ग होता त्याला एक थोडासा राजाश्रय हवा होता. तो त्यांना जो दिवा म्हणून दिसायला लागला, लाईट ॲट द एंड ऑफ टनेल, तो हा ओटोमन तुर्कांच्यात दिसायला लागला. ह्या सगळ्या घटना 19व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या आहेत. 1857 मध्ये ब्रिटिशांचं राज्य भारतावर प्रस्थापित झाल्यानंतर हिंदू समाजाने दिला तो वेगवेगळा होता. हिंदू समाजाने ब्रिटिशांनी स्थापन केलेली विद्यापीठं असो, नोकऱ्या असो, याच्यात मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या, त्याच्यात महिला शिक्षण असेल, सतीप्रथा बंद करणं, त्यामुळे हिंदू समाज वेगाने प्रगती करू लागला. असं म्हटलं जातं की मुंबई विद्यापीठ आणि हे 3 विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर 10 वर्षांनी परिस्थिती होती की मुंबई विद्यापीठाचे पदवीधरांपैकी जवळजवळ 80 जण होते, हे सर्व हिंदू ख्रिश्चन होते, पण एकाही मुस्लिम माणसाचा समावेश नव्हता. याचं कारण मुसलमानांनी असं मानलं की ब्रिटिशांचं राज्य भारतातनं लवकरच निघून जाईल आणि पुन्हा एकदा आपलं जे राज्य आहे, इस्लामिक राज्य आहे, ते पुन्हा भारतावर परत येईल. पण असं काही होणं नव्हतं. जसं जसं हिंदूंचं होल्ड याच्यावर वाढत गेला
तसं मुस्लिम समाजाने याला दोन प्रकारे रिस्पॉन्ड केलं. एक म्हणजे त्यातले अधिक धर्मवादी किंवा अधिक सनातनी लोक पुढे आले. त्याच्यामध्ये खास करून दारुल उलूम देवबंदचा नाव घ्यावं लागतं. 1867 साली फिरंगी महल आहे, अशा प्रकारच्या संस्था पुढे आल्या. दुसरीकडे जे सर सय्यद अहमद यांनी स्थापन केलं, त्यांनी खास करून आपण पाश्चिमात्य शिक्षण घेतलं आणि ब्रिटिशांना जर असं पटवून दिलं की आम्ही हिंदूंपेक्षा तुमच्याशी जास्त लॉयल आहोत, कारण आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्ही कायम जास्त राजनिष्ठ राहू, असं केलं तर ब्रिटिश आपल्याला अधिक सहानुभूतीपूर्वक वागवतील, हा त्याच्या मागचा विचार होता. आणि हेच होत असताना जो खास करून जो ओटोमन सुलतानाचा जो प्रभाव होता खलीफ म्हणून, तो सामान्य मुस्लिम माणसाच्या मनात अधिक रुजवला गेला. आणि त्याच्यातनं जी एक्स्ट्रा टेरिटोरियल लॉयल्टी आहे, म्हणजे आम्हाला भारतापेक्षा देशाबाहेरचा ओटोमन सुलतान आहे तो अधिक आम्हाला महत्त्वाची संकल्पना रुजू लागली आणि ज्याच्यातनं खिलाफत चळवळीची बीज रोवली गेली. जसा जसा काळ पुढे जात राहिला तसं हिंदू पण मोबिलाइज झाले, काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसमध्ये प्रामुख्याने हिंदूंचाच भराणा होता. त्यानंतर अशा काही घटना घडल्या, खास करून की उत्तर प्रदेशात किंवा संयुक्त उत्तर प्रांतात दंगे झाले आणि त्याच्यामध्येही मुसलमानांच्या हत्या झाल्या आणि त्याच्यात ब्रिटिशांनी जी भूमिका घेतली, त्यातनं जे ब्रिटिशांच्या बाजूचे जे मुस्लिम लोक होते त्यांना असं वाटायला लागलं की ब्रिटिश जरी आपल्या बाजूला, तरी जेव्हा स्वतःची सत्ता टिकवायची असते तेव्हा जिथे वारा वाहतो तिथे ब्रिटिश जातात आणि कधी कधी हिंदूंनाही सपोर्ट करतात. आणि त्यामुळे त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दलचा राग वाढला. खास करून बंगालची फाळणी रद्द केली. म्हणजे हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हे जे खिलाफत चळवळीतले बरेचसे लोक होते हे सगळे बंगालच्या धार्मिक फाळणीच्या बाजूनी होते. पण हा पुढे त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत असताना 1914 साली पहिल्या महायुद्धाला तोंड, विशेष उल्लेख करायला पाहिजे की डॉक्टर मुख्तार अन्सारी वगैरे हे त्यांनी जेव्हा तुर्की आणि रशिया यांची युद्ध चालू, अनेक शतकं त्यांच्यात युद्ध चालू होती, पण 1912 मध्ये भारतीय मुसलमानांचं मेडिकल डेलिगेशन तुर्कीला मदत करण्यासाठी म्हणून भारतातनं पाठवण्यात आलं होतं. म्हणजे हा पुन्हा विषय येतो की भारतातल्या लोकांचं निष्ठा, त्यांनी भारतासाठी काम केलं पाहिजे का देशाच्या बाहेर जाऊन, म्हणजे तुर्की आणि रशियामध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे, हा विषय येतो. 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं आणि त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला ब्रिटिशांच्या की कदाचित म्हणजे ब्रिटिशांनी हे सगळी त्यांच्या सैन्याची रचना, मार्शल रेस आणि या सगळ्या ह्याच्यावर भीती होती की ब्रिटिशांच्या सैन्यात जवळजवळ 40% मुस्लिम सैनिक होते आणि ते कदाचित या पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूनी लढण्यास विरोध करतील, कारण ओटोमन तुर्कीनी जर्मनीच्या आणि बाजूनी या युद्धात उडी घेतली होती. म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, इटली, रशिया एकीकडे आणि तुर्की, जर्मनी, बेल्जियम हे सगळे, ऑस्ट्रिया हे देश सगळे दुसरीकडे, अशी ही परिस्थिती पहिल्या महायुद्धात होती. आणि त्यामुळे ब्रिटिशांनी सुरुवातीला भारतीय सैन्याला त्याच्यात फारसा सहभाग करून घेत, सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मार खाल्ला आणि मग त्यांनी भारतीय सैनिकांना रिक्रूट करायला सुरुवात केली. त्या आम्ही या तुर्कस्तानच्या प्रश्नाकडे अधिक सहानुभूतीपूर्वक बघू असं आश्वासन दिलं होतं. पण जसं जसं युद्ध पुढे गेलं तसं तसं ब्रिटिशांच्या मनातली जी भीती होती की भारतीय मुस्लिम किंवा एकूणच मुस्लिम समाज, कारण ओटोमन या युद्धात ब्रिटिशांच्या विरुद्ध उभा राहिल्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंड होईल, असं काही घडलं नाही. जे आपल्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया आणि याची ती गोष्ट माहितीच असेल, पण अरब लोकांनी यामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने युद्धात उडी घेतली आणि असं म्हटलं जातं की जवळजवळ 25 लाख मुस्लिम लोक ब्रिटिशांच्या बाजूने या युद्धात लढली. भारतीय सैन्याने विशेष करून, म्हणजे भारताने ब्रिटिश सैन्याचे 10 लाखाच्या आसपास भारतीय सैन्य या युद्धात लढलं. त्याच्यात असं म्हटलं होतं की सुमारे 4 लाख लोक हे मुस्लिम होते आणि त्याच्यात त्यांनी एक्सपिडिटरी फोर्स हे युनिट पाठवलेले होते. पण हे जे सर्व भूभाग आहेत, मग तो इराक, मेसोपोटेमिया असेल, इजिप्त असेल, पॅलेस्टाईन असेल, सिरिया असेल, इथे सर्व ठिकाणी भारतीय सैनिक लढले. आणि एका अर्थाने जर कोणी
ओटोमन साम्राज्याला पराभूत केलं असेल तर त्याच्यामध्ये भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढताना अतिशय महत्वाची भूमिका बजावली. युद्धाच्या सुरुवातीला जरी ब्रिटिशांनी असं आश्वासन दिलं असलं की आम्ही बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करू, तरी युद्धानंतर मात्र परिस्थिती बदलली होती. याचं कारण म्हणजे 1917 साली रशियामध्ये कम्युनिस्ट राज्यक्रांती झाली आणि युद्ध चालू असतानाच रशिया युद्धाच्या बाहेर गेला. फ्रान्स या सगळ्यांच्या विरोधात होता आणि त्यामुळे ही भीती निर्माण. ओटोमन तुर्की तसाच जर ठेवला तर उत्तरेकडनं रशिया आक्रमण करून तो टेक ओव्हर करेल. दुसरं म्हणजे ब्रिटिशांना आपली सर्वात मोठी कॉलनी असलेला भारत तसंच पर्शियातले तेल साठे यांच्यापर्यंत सलग रस्ता किंवा रूट हवा होता आणि त्यासाठी त्यांना ओटोमन तुर्कीच्या भूभागाची गरज होती. आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी भीती होती की अरब लोक रिव्हॉल्ट करतील, पण इथे तर अरब लोकांनीच यांच्या बाजूनी सहभाग घेतल्यामुळे ती भीती नष्ट झाली. आणि त्यामुळे मग पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आणि फ्रान्सनी ओटोमन साम्राज्याचे तुकडे करून विभागणी करायचा आणि एक छोटं ओटोमन किंवा तुर्की ठेवायचा निर्णय घेतला. आणि यामुळे खिलाफत चळवळीला खऱ्या अर्थाने भारतात सुरुवात झाली, त्याची बीजं रोवली गेली. हे मी पार्श्वभूमी 20 मिनिटं सुरुवातीला अशासाठी सांगितली कारण हा जो इतिहास, खलीफ पदाचा इतिहास ओटोमन काळातल्या म्हणजे 1857 ते 1918 या काळामधला हिंदू मुस्लिम यांच्यातील संबंध, त्यांचे ब्रिटिशांशी असलेले संबंध, हा जर इतिहास जर आपण लक्षात घेतला नाही तर खिलाफत चळवळीचं आकलन आपल्याला दुसरं वेगळं होऊ शकतं. आणखीन एक अतिशय महत्त्वाचा राजकारणातला एक फंडामेंटल प्रश्न आहे की खास करून जिथे जिथे इस्लाम किंवा मुस्लिम शासकांनी आक्रमण केलं तिथे तिथे आणि तो भूमी पादाक्रांत केली, तिथे तिथे त्यांना धर्म आणि संस्कृतीमध्ये गल्लत करायला फारसं कष्ट पडले नाहीत. कारण इजिप्त असेल, इराण असेल, इराक असेल, म्हणजे या ज्या सगळ्या खूप जुन्या आणि प्राचीन संस्कृती असलेल्या देशांमध्ये संपूर्ण समाज मुस्लिम झाला आणि त्यामुळे इराणच्या लोकांना असं म्हटलं जातं की एकाच दिवशी जर आशुरा असेल, मोहर्रम असेल आणि नवरोज असेल म्हणजे त्यांचा नवीन वर्षाचा दिवस असेल तर इराणी लोक, कारण त्यांच्या मनात ही क्लॅरिटी असते की आपली संस्कृती कुठली आहे आणि आपला धर्म कुठला आहे. पण भारतासारख्या देशांमध्ये की जिथे एक नाही मिळालं आणि लोकसंख्येचा जेमतेम 25-30% धर्म परिवर्तित झाला, तिथे हा प्रश्न नाजूक. याचं साधं उदाहरण म्हणजे हा अतिशय संवेदनशील विषय आहे, पण जर आपण लोकांना विचारलं की भारतातले जे लोक मुस्लिम झाले ते कशा प्रकारे मुस्लिम झाले, तर हिंदू समाजातले लोक सर्वसाधारण की बरेचसे लोक हे सक्तीच्या धर्मांतरणा, पैशाच्या आमिषामुळे किंवा पदाच्या आशेपोटी त्यांनी धर्म परावर्तित झाले. पण जर मुस्लिम लोकांना जर हा प्रश्न विचारला तर ते सांगतील कारण इस्लाम धर्म हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो अधिक समानता देणारा आहे म्हणून त्यांनी इस्लामचा स्वीकार केला, किंवा मग हिंदू धर्मातल्या ज्या जाती आधारावर जो छळ त्यांचा झाला म्हणून त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. आणि जोपर्यंत हे दोन पॉइंट ऑफ व्ह्यू मिळत नाहीत तोपर्यंत एक राष्ट्र म्हणून उभं राहण्यासाठी एक तो मोठा ब्लॉकेज होतं. आपण आता त्या आसपास पहिल्या महायुद्ध चालू असताना महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून पहिले इंग्लंडला आणि मग इंग्लंडमधनं भारतात आले. भारतात त्यांनी ज्या प्रकारचं सत्याग्रहाचं आंदोलन उभारलं त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यातनं त्यांच्याबद्दल एक समाजाला निर्माण झालं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला खास करून म्हणजे महात्मा गांधींसाठी हिंदू एकतेचा प्रयोग करणं महत्वाचं होतं, कारण ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्या प्रकारचं राजकारण जर भारतात केलं, दोन समाजाचे लोक एकत्र येऊन लढले तर तो त्यांचा लढा ब्रिटिशांविरुद्धचा आहे तो अधिक सोपा होईल अशी कदाचित त्यांची धारणा असावी. आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी या खिलाफतीकडे पाहिलं. तोपर्यंत जे काँग्रेसमधले किंवा लीगमधले जे मुस्लिम नेते होते त्यातले बरेच जण हे उच्च शिक्षित आणि जिनांसारखे लोक तर पूर्णतः सेक्युलर होते, म्हणजे त्यांना असल्या फंडामेंटल गोष्टींमध्ये त्याच्यात होता. पण त्यामुळे या आसपास महात्मा गांधींची
ओळख मौलाना मोहम्मद अली आणि शौकत अली, हे जो अली नावे मोहम्मद अली रोड आपला मुंबईतला आहे, मोहम्मद अली तसं तर ब्रिटन त्यांचं शिक्षण झालं होतं, उच्च विद्या विभूषितही होते आणि त्याचबरोबर त्यांचं धर्माचंही शिक्षण झालं होतं. डॉक्टर मुख्तार अन्सारी नंतर या सर्व लोकांशी त्यांची ओळख झाली. अब्दुल बारी असतील, त्यामुळे ते झाल्यानंतर त्यांचा जो कॉज होता, हे लोक तेव्हा खिलाफतच्या आंदोलनासाठी प्रयत्नशील होते, पण अर्थात त्यांची एक ट्रॅक्शन मिळालं होतं अशातला भाग नाही. आणि महात्मा गांधींनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे आजच्या अर्थात हे मी एक उदाहरण युट्यूबवरच्याच व्हिडिओतून ऐकलंय, पण आजच्या जगात म्हणजे फेसबुकवर तुमचे समजा 100 फॉलोअर असतील आणि तुम्हाला फेसबुकवर 10 लाख फॉलोअर असलेल्या लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली, तुमचं पोस्ट शेअर करायला सुरुवात केली, तर ज्या प्रकारे तुमचे जे 50 फॉलोअर आहेत तुम्हाला आणखीन नवीन 1000-2000 फॉलोअर तर दर दिवशी मिळू शकतील. तशाप्रमाणे महात्मा गांधींच्या पाठिंब्यामुळे हे जे नवीन खिलाफतवादी जे नेतृत्व आहे ते पुढे आलं. आणि त्याच्यातनं 1919 साली म्हणजे जेव्हा 18 साली युद्ध संपल्यानंतर हे स्पष्ट झालं की तुर्कीचे तुकडे होणार, तेव्हा त्यांनी खिलाफत आंदोलनाला एका अर्थी सुरुवात केली. 9 फेब्रुवारी 1919 रोजी त्यांची खिलाफतीबाबत पहिली बैठक झाली. 17 ऑक्टोबर 1919 रोजी खिलाफत दिला गेला आणि 22 ते 24 नोव्हेंबर 1919 रोजी पहिली खिलाफत परिषद पार पडली. त्यात महात्मा गांधी विशेष निमंत्रण होतं. एका दिवशी त्यातल्या मुस्लिम प्रतिनिधींची चर्चा होती आणि दुसऱ्या दिवशी सर्व प्रतिनिधींची चर्चा होती. त्या मुस्लिम चर्चेतही काही सन्माननीय अन्य धर्मीयांना बोलवण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये महात्मा गांधींचा समावेश मुस्लिम लोकांच्या बैठकीतही होता. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी या काँग्रेसला आणि सर्वांना अपेक्षा होती की ब्रिटिश भारताचं स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने किंवा अधिकार देण्याच्या दृष्टीने पावलं पुढे टाकली, पण तसं न करता ब्रिटिशांनी दमनकारी रौलेट ऍक्ट आणला. रौलेट ऍक्टच्या जे पोलिसांना आणि शासनाला जे अमर्याद ताकद मिळाली होती त्याच्या विरुद्ध आंदोलन उभं राहिलं आणि त्याचं परिणिती म्हणजे अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात झाली. एप्रिल 1919ला हे हत्याकांड झाल्यानंतर साहजिकच आहे काँग्रेसचं अधिवेशन 1919 साली अमृतसरमध्ये भरलं. त्याच्यामध्ये काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी या हत्याकांडाचा निषेध केला. जे दोषी पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केली. या आंदोलनात खिलाफतीबाबतही काँग्रेस नेत्यांनी तुर्कस्तानचा जो विभाजीकरणचा प्रयत्न चालू आहे त्याचा निषेध केला. पण या अधिवेशनात सुधारणा आणल्याबद्दल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स आणल्याबद्दल महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारचे आभार मानले. म्हणजे 1919 साली असहकार आंदोलनाच्या दृष्टीने काहीही घडलं नव्हतं. खिलाफत आंदोलन त्यावेळी सुरुवात झालं होतं. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर म्हणजे जे काँग्रेसचं नेतृत्व होतं ते महात्मा गांधींकडे एका खऱ्या अर्थाने ती सुरुवात झाली किंवा ते खऱ्या अर्थाने नेतृत्व. त्याच्यापूर्वी 1920 साली या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, खास करून जे हिजरत आणि ते भारतातल्या मुसलमानांनी किंवा खास करून सिंध आणि पंजाब मधल्या मुसलमानांनी, कारण भारत हा म्हणजे ब्रिटिशांनी ही विरोधी भूमिका घेतल्यामुळे भारत हा दारुल हरब झालेला आहे आणि त्यामुळे भारतीय मुसलमानांनी आता दारुल इस्लाम मध्ये हिजरत करावी अशा प्रकारचा फतवा या खिलाफतवाल्यांनी काढला. त्याच्यात मौलाना अबुल कलाम आझादही होते आणि त्यानुसार हजारो काही जणांच्या मुस्लिम अफगाणिस्तानकडे रवाना झाले. त्यातल्या सिंध आणि पंजाब प्रांतातनं जवळजवळ 30,000 लोक रवाना झाले. अनेकांनी आपली जमीन कवडीमोल भावाने विकली आणि घरदार सोडून हे लोक दारुल इस्लाम मध्ये जायला निघाले. पण अफगाणिस्तानला जेव्हा कळलं एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत तेव्हा त्यांनी स्वतःचे दरवाजे बंद करून टाकले आणि हे सगळे लोक अतिशय वाईट अवस्थेत, त्यातले अनेक जण आजारांनी मेले, अनेक जणांना भुके कंगाल अवस्थेत आले तसे परत जावं लागलं. पण यामुळे खास करून जो खिलाफ एक्स्ट्रा टेरिटोरियल लॉयल्टीचा मुद्दा येतो आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही मांडलेला आहे, खास करून आपला पाकिस्तान बद्दलचं त्यांचं पुस्तक आहे और पार्टिशन ऑफ इंडिया, त्याच्यातही त्यांनी तो
विशेष करून मांडलेला आहे. हे चालू असताना अली भावंडांनी ते पुढचे 1921 सालचं आहे, पण अफगाणिस्तानच्या आमिराला भारतावर चाल करून येण्याबाबत टेलिग्राम लिहिला. टेलिग्राम कोणी लिहिला याच्याबद्दल वादंग आहे. काही जणांच्या मते महात्मा गांधींनी स्वतः हा टेलिग्राम पाठवला होता. ते सिद्ध होणं शक्य नसलं, कारण महात्मा गांधींनी स्वतः त्यांनी मला हे आठवत नाही अशी भूमिका घेतली आहे. पण असं म्हणतात की या टेलिग्राम पाठवण्याचं त्यांनी समर्थन केलं होतं. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचं जे अधिवेशन पार पडलं त्याच्यात खास करून खिलाफत आंदोलन आणि खिलाफत आंदोलनाला समर्थन किंवा त्याला पाठिंबा द्यायला असहकार आंदोलन सुरू केलं गेलं. असहकार आंदोलनामुळे एका वर्षात स्वातंत्र्य मिळेल असं भूमिका घेतली गेली आणि त्यामुळे एका अर्थाने ते हिंदू मुस्लिम आभासी एकतेचं ते सगळं प्रतीक बनलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आले की मग त्याच्यात अनेक जणांनी भूमिका घेतली की तुम्ही जर हिंदूंनी जर खिलाफत चळवळीला पाठिंबा द्यायचा तर मग मुसलमानांनीही गोहत्या प्रतिबंध त्याच्याबाबत हे केला पाहिजे. तिथे महात्मा गांधींनी भूमिका घेतली की अशा प्रकारे सक्ती करून उपयोग नाही, जर मुसलमानांना वाटलं तर त्यांनी ते स्वतःहून करावं. काही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या, मुसलमानांनी गोहत्या करणं थांबवलं, पण बऱ्याच ठिकाणी याचं काही पालन झालं नाही. अनेक प्रश्न महात्मा गांधींना याबाबत खिलाफत चळवळीतल्या सहभागाबद्दल विचारण्यात आले, कारण तुर्कीचं जे साम्राज्य होतं ते काही फार काही लोककल्याणकारक वगैरे राज्य नव्हतं. खास करून पहिल्या महायुद्धाच्या शेवटी आर्मेनियन लोकांचं जे जेनोसाइड झालं आणि असं म्हणतात की जवळजवळ 96% लोक आर्मेनियन लोकांना मारून टाकण्यात आलं, त्याच्यातही तुर्कीचा हातभार आहे, मोठा हात आहे. पण या सगळ्याबाबत महात्मा गांधींनी बोटचेपी भूमिका घेतली. असहकार आंदोलन आणि खिलाफत आंदोलनामध्ये एक मात्र खरं आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, पण अर्थात तो सहभाग स्वतःची राजकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्त होता. असहकाराशी किंवा अहिंसेशी सत्याग्रहाशी त्यातल्या बऱ्याच जणांना फारसं काही देणं घेणं नव्हतं. याच्यातनं 1921 सालची जी सगळ्यात महत्वाची घटना आहे, जी मोपल्यांचे बंड आणि त्याच्यातनं मलबारचं हत्याकांड, त्याच्याकडे आपण वळूया. जसंही म्हटलं की अली बंधूंनी अशा प्रकारचा टेलिग्राम पाठवल्याची चर्चा आहे अफगाणिस्तानच्या आमिराला, आणि त्याच्यात त्यांनी भूमिका घेतली की ब्रिटिशांचं राज्य असण्यापेक्षा अफगाणिस्तानच्या आमिराचं जर राज्य असेल तर ते परवडलं. आणि त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी याचा विरोध केला. असं म्हटलं जातं की या पत्राच्या बातमीमुळे, अर्थात ते ब्रिटिशांनी इंटरसेप्ट केलं, पण या बातमीमुळे त्याचा परिणाम मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणावर झाला. खास करून मलबार मधला जो मोपले म्हणून जे लोक आहेत ते खास करून तिथे कामगार आणि म्हणजे काय मळ्यातले कामगार आणि अशा प्रकारचं त्यांचं हे होतं. पण हे लोक कायमच स्वतःला अरब समजत आलेत की आपल्या शरीरामध्ये अरब रक्त आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अफगाणिस्तानचा अमीर चाल करून येतोय हे म्हटल्यावर त्यांनी उठाव केला. या मोपल्यांना तेव्हा अली मुस्लियार म्हणून जो तिथला एक धर्मप्रसारक होता, धार्मिक शिक्षक होता, त्याचं नेतृत्व मिळालं आणि त्यांनी यांना एकत्र करून त्यांनी यांना चिथावून त्यांनी उठाव केला. तो उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी पोलीस फोर्सेस आणले. ते फोर्सेस ऑब्व्हियसली मेजॉरिटीली हिंदू होते आणि त्याचा राग म्हणून यांनी सगळीकडे कत्तल करायला सुरुवात केली. त्याच्यात 10,000हून अधिक लोकांना मारल्याचं म्हटलं जातं. त्याच्याहून असंख्य महिलांवर बलात्कार झाले, लोकांचं सक्तीचं धर्मांतरण करण्यात आलं, अनेक लोकांची कातडी सोडण्यात आली, लोकांना खड्डे करून, म्हणजे खास करून जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात ज्या प्रकारचे अत्याचार केले तशा प्रकारचे अत्याचार त्यांनी लोकांवर केले. त्याचे सगळे अहवाल यायला लागले, पण याची टीका करण्याचं धैर्य महात्मा गांधींनी दाखवलं नाही आणि त्याच्याबद्दल महात्मा गांधींची खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी श्रद्धानंद असतील, ॲनी बेझंट असतील, या सगळ्यांनी टीका केली. आणि त्या वर्षीच्या काँग्रेसच्या अहमदाबादच्या अधिवेशनात याबाबत निषेधाचा ठराव आला, तर तो पास करायला नकार देण्यात आला, खंत व्यक्त करण्यात आली. आणि त्याच्याबरोबरच ब्रिटिशांनी मोपला जे बंडखोर होते त्यांना जी वाईट वागणूक दिली, त्यांना जे तुरुंगात बंद केलं आणि त्याच्यात त्यांना मारलं, त्याचाही निषेध करण्यात आला. याची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय कमिटी नेमण्यात आली. या कमिटीत 2 मुस्लिम 1 हिंदू अशी त्याच्यात कॉम्पोजिशन होतं आणि या समितीचा अहवालही पुढे कधी आला नाही. पण या घटनांमुळे खास करून असं म्हटलं जातं की एक देशाच्या, ज्याला मुस्लिम समाजाची एक्स्ट्रा टेरिटोरियल लॉयल्टी
आणि धर्मांधता याचा एक खूप मोठा परिणाम त्यावेळच्या लोकांवर झाला. हे जे खिलाफतीचं आंदोलन होतं आणि त्याच्यात पुन्हा काँग्रेसनी हा दोष स्वतःवर घेण्याच्या ऐवजी ब्रिटिश सरकारने आम्हाला मलबारला जाऊन तिथे मोपल्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाची शिकवण काय आहे ते द्यायला आम्हाला मज्जाव केला, म्हणून त्यामुळे हे हत्याकांड घडून आणलं अशी बोटचेपी भूमिका घेतली. आणि त्यामुळे एकूणच जो राग त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात त्याच्यातनं राग निर्माण झाला. असहकार आंदोलन 1 वर्षाचं झालं, त्याच्यात खरं बऱ्यापैकी यश मिळू शकलं असतं, पण महात्मा गांधींनी ते खिलाफतीशी लिंक केल्यामुळे ते काही आंदोलन त्यांनी ब्रिटिशांची चर्चेची मागणी ते काही मान्य झाली नाही. ब्रिटिशांनी सेव्हर्स अग्रीमेंटद्वारे तुर्कस्तानचे तुकडे केले आणि त्याच्यामुळे काही अग्रीमेंट होऊ शकली नाही. 7 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौराला जे घटना घडली की पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि त्याचा संतापलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये बाहेरनं कड्या लावून आग लावली आणि त्याच्यात जवळजवळ 22 पोलीस आणि काही आंदोलक त्याच्यात मेले. त्याचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतलं. याच्याबद्दल पुन्हा एकदा देशात तीव्र रिॲक्शन आली. या सर्व घटनांचा पंडित मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय या सर्वांनी निषेध केला. पंडित मोतीलाल नेहरूंनी तर काँग्रेस सोडली आणि स्वराज्य पक्ष त्याच्यात त्यांनी स्थापन केला. आणि अशा वेळेला जेव्हा वाटत होतं की महात्मा गांधींची पकड या आंदोलनावरनं खिळखिळी होते, तेव्हाच ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. दुसरीकडे जेव्हा या गोष्टी घडत होत्या, म्हणजे खिलाफत आंदोलन आणि असहकार आंदोलन दिशाहीन झालं होतं आणि ते शेवटी मागे घेण्यात आलं, तेव्हा इकडे तुर्कीमध्ये तुर्कीचा विभाजन केल्यानंतर, म्हणजे खास करून त्यातला पॅलेस्टाईन आहे तो ब्रिटिशांना मॅन्डेट म्हणून देण्यात आलं, इराक ब्रिटिशांना देण्यात आलं, सिरिया फ्रान्सला देण्यात आलं, सिरिया आणि लेबनॉन. असं सगळं घडत असताना तुर्कीमध्ये कमाल पाशाचं नेतृत्व पुढे आलं. कमाल पाशाने तुर्की सैन्यांना एकत्र करून त्यांनी जे तुर्कीचं विभाजन होत होतं ते टाळण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यांनी ग्रीकांना, ब्रिटिशांना तेथे सगळ्यांना पराभूत करून त्यांनी आत्ताचा जो तुर्की आहे तिथे स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं आणि त्याचं एका आधुनिक सेक्युलर इस्लामिक राष्ट्रात रूपांतर केलं. त्याच्यामुळे कमाल पाशामुळे 1924 म्हणजे ते झाल्यानंतर त्यांनी 1924 साली खलीफ पद आणि हे त्याची म्हणजे पॉलिटिकल पॉवर पासून त्याला खलीफाला वेगळं केलं गेलं. त्याच्यानंतर भारतीय शिष्टमंडळ आगा खान वगैरे त्यांच्या नेतृत्वाखाली त्याला कमाल पाशाला भेटायला गेलं असता 7 नोव्हेंबर रोजी त्यांनी खलीफ पदच बरखास्त करून टाकलं आणि तुर्कीला एक आधुनिक इस्लामिक राष्ट्र बनवलं. आणि त्याच्यामुळे हे खिलाफत आंदोलन आहे त्याचा परिणाम असा झाला की या आंदोलनामुळे मुस्लिम समाज जो निद्रिस्त होता, ज्याला स्वतःचं काही राजकीय दृष्ट्या तो चेतावला गेला नव्हता, त्याला तो एका अर्थाने एनर्जाइज झाला. त्याला असं वाटलं की महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलन त्याच्यातनं ते बंद करून मुस्लिम समाजाचा विश्वासघात केलेला आहे. ते आपल्या जे खिलाफतीची जी मागणी होती ती अर्ध्यावर सोडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलकांपैकी, खिलाफतवाल्यांपैकी जवळजवळ अर्धे जण, म्हणजे त्यातले बरेच जण पुढे पाकिस्तानवादी झाले आणि त्यांनीच पुढे मोहम्मद अली जिन्नांना इंग्लंडहून भारतात बोलवलं. जिन्नांनी जे अगदी सूटबूट घालणारे होते, पोर्क खाणारे, दारू पिणारे असे सगळे जे व्यक्तिमत्व होतं, त्यांनीही डोक्यावर टोपी आणि शेरवानी चढवून पुढे पाकिस्तानची मागणी केली आणि त्याच्यात पाकिस्तानची मागणी यशस्वी झाली. खास करून आपण पाकिस्तानच्या इतिहासकारांचं जर आपण काम वाचलं आणि त्याच्याकडे जर बघितलं तर हा विषय येतो की ते पाकिस्तान निर्मितीचं श्रेय खिलाफत आंदोलनाला देतात, कारण त्यांच्या मते खिलाफत चळवळीमुळे मुस्लिम समाज मोबिलाइज झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत पुन्हा मी म्हणेन की मी काही अभ्यासक नाही आहे, पण मला हा प्रश्न नेहमी पडतो की 1857चं स्वातंत्र्य समर लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांनी कशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले अशी मांडणी केली, त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1921-22 साली हिंदुत्व या ग्रंथाची रचना करून एका अर्थाने राजकीय विचारधारा, म्हणजे हिंदू राजकारणाला राजकीय विचारधारा प्राप्त करून दिली.
डॉक्टर हेडगेवार तेव्हाच काँग्रेसमधनं बाहेर पडले. 1925 साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्यामुळे खास करून जे हिंदुत्वाचं राजकारण आहे ते एका अर्थाने वेगळा प्रवाह म्हणून त्यानंतर सुरू झालं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे हिंदुत्व हा जो ग्रंथ आहे तो जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी जाणवतात. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात असून त्यांना ही सगळी माहिती कळली कशी, त्यांचं विचारधारा बदलायची सुरुवात झाली कशी. कारण महाराष्ट्रातनं आलेल्या कुठल्याही व्यक्तीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मुघल साम्राज्याला आपण कायमच परके मानत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे जो एक दृष्टिकोन असतो तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असणं स्वाभाविकच आहे. पण त्याला हिंदुत्ववादी विचार म्हणजे एक राजकीय तत्वज्ञान म्हणून हिंदुत्व मांडायचा विचार केव्हापासून सुरू झाला तर त्याला अनेक रेफरन्सेस आहेत. खास करून अंदमानच्या तुरुंगात असताना ज्या प्रकारचं मुस्लिम कैद्यांचं आणि तिथल्या जे अधिकारी म्हणजे त्यातले ब्रिटिशांनी ज्या कैद्यांमधलेच काही लोक व्यवस्था बघायला केलेले असतात त्यांची वागणूक बघून कशा प्रकारे तिथे धर्म परिवर्तन करायचे, स्वतःच्या धर्माबद्दल कट्टरता दाखवायचे, त्याच्यामुळे त्यांचं मत त्यांना ती जाणीव जास्त व्हायला लागली. तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला, तिथे त्यांनी इस्लामचा इतिहासाचं त्यांना बरेच रेफरन्सेस मिळाले आणि ती भूमिका अधिकाधिक परखड होत गेली. मोपल्यांच्या दंग्याबाबत म्हणजे मला हे प्रकर्षाने जाणवतं, ते अर्थात खरं खोटं हे मी आत्ता सिद्ध करू शकत नाही, पण यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दोन एक मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे ही एक रचना केली, एक फिक्शन आहे आणि दुसरीकडे या बंडानंतरच म्हणजे वर्षभरात त्यांनी हिंदुत्व या तत्वज्ञानाची मांडणी केली. हिंदुत्वाचं जे तत्वज्ञान आहे ते जर आपण नीट अभ्यासलं तर त्याच्यात सावरकरांनी जी पितृभूमी आणि पुण्यभूमी ही जी लॉयल्टीची जी ड्युअल टेस्ट आहे ती ड्युअल टेस्ट येण्यामागे कुठेतरी मला असं वाटतंय की या खिलाफत चळवळीचा हातभार निश्चितच आहे. कारण जरी म्हणजे ही जी ड्युअल लॉयल्टी आहे ही सुरुवातीच्या काळापासून त्याचे झलक दिसत असली तरी ज्या प्रकारे ती एक राजकीय चळवळ म्हणून बाहेर पडली आणि त्याच्यातनं जो हिंसाचार झाला, त्याच्यातनं जो एक राजकीय वळण त्याला प्राप्त झालं ते पाहता कदाचित स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्याची मांडणी करणं आवश्यक बनलं असावं. अर्थात याच्याबद्दल अभ्यासकांनी अधिक अभ्यास करून ते निष्कर्ष काढू शकतील, पण माझं स्वतःचा असं समज आहे की त्याच्यातनं हे झालं आणि हे ज्या सगळ्या घटना आहेत त्या कुठेतरी खिलाफत आंदोलनाशी लिंक्ड आहेत. पण दुर्दैवाने हे सगळं घडूनही भारताच्या इतिहास लेखनात मात्र ज्यांनी ज्यांनी या खिलाफतीला विरोध केला, तसं म्हटलं तर मोहम्मद अली जिन्नांनी खिलाफत चळवळीला विरोध केला होता, पण ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्या सर्वांना त्यांनी फुटीरतावादी किंवा फाळणीला समर्थक असं किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या विरोधक वगैरे असं ठरवण्यात आलं आणि गेली 70 वर्ष भारताच्या इतिहासात म्हणजे तो दृष्टिकोन इतका पुढे रेटला गेला की मग असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या विस्मृतीत जातात का. पण म्हणजे ज्याला मला कायम वाटतं हा काव्यगत न्याय आहे किंवा काही एक योगायोग आहे, पण या 1919 ते 1924 या कालखंडाला 100 वर्ष पूर्ण होत असताना देशात एक असं सरकार आहे 2019 ते 2024 या काळात की जे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिप्रेत असलेलं करत आहे. आणि याच 5 वर्षाच्या कालखंडात या ज्या सगळ्या महत्वाच्या घटना आहेत, जम्मू काश्मीरमधनं कलम 370 हटणं, CAA NRCचा विषय असो, अयोध्येत राम मंदिराचा विषय असो, आणि त्यामुळे भाजपाचं सरकार हे आयडिओलॉजिकली अतिशय जे कोर विषय होते की जे भाजप त्यांच्या स्थापनेनंतर जवळजवळ 30 वर्ष 40 वर्ष जवळजवळ तो घेऊ शकला नव्हता, ते सगळे विषय आता त्यांनी अजेंड्यावर आणलेले आहेत. आणि जागतिक दृष्ट्या जरी बघितलं आणि खास करून त्याचा पुन्हा खिलाफतीशी लिंक्ड आहे, म्हणजे गेल्या वर्षी भारताला OIC मध्ये म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज मध्ये भारताला विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्याच्यात सहभागी झाल्या होत्या. आणि याला जेव्हा पाकिस्तानने विरोध केला तेव्हा पाकिस्तानला सांगितलं तुम्हाला याच्यात जर तुम्ही येऊ नका, आणि मग पाकिस्ताननी परराष्ट्र मंत्र्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे उपमंत्र्यांना पाठवलं. हे तेच संघटना जेव्हा भारताने याच्यात स्वतः अपील केलं होतं की आम्हाला याच्यात सहभागी करून घ्या, तर त्यांनी भारताचे राष्ट्रपती त्याच्यात सहभागी व्हायला गेले असता त्यांना इटलीला विमानतळावरच सांगितलं गेलं की तुम्ही परत जा, कारण जर तुम्ही याच्यात सहभागी झालात तर पाकिस्तान सहभागी होणार नाही.
आणखीन एक घटना, गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वेळेला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, तुर्कीचे अरदवान आणि मलेशियाचे महाथीर घोषित केलं आणि असं म्हटलं जातं की इम्रान खान सौदी अरेबियाच्या चार्टर्ड प्लेननी गेले होते, सौदी युवराजांच्या प्लेननी. त्यांना परत जाताना ते विमान माघारी बोलवून त्यांना त्याच्यातनं डिबोर्ड करण्यात आलं आणि त्यांना पाठवण्यात आलं. याचं कारण म्हणजे तुर्की, पाकिस्तान आणि मलेशिया हा जो नेक्सस तयार होत होता त्याला सौदी अरेबियाचा विरोध होता, कारण ह्याच्यात पुन्हा तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यातलं जे वितुष्ट आहे ते कारणीभूत आहे. आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी खिलाफत चळवळीशी, म्हणजे जेव्हा अरबांनी खलिफती विरुद्ध लढा दिला होता त्याच्याशी हे निगडीत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी एक अभ्यासक म्हणून मी तो एकमेकांना जोडायचा प्रयत्न केला. त्याच्यातनं आणखीन अभ्यास करायची, त्याचा अधिक खोलात जाऊन त्या मांडण्याची गरज आहे. पण अशी इच्छा होती. धन्यवाद. इथे सांगतो, काही प्रश्न असतील आणि ते माझ्यातले असतील तर मी त्याची उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. धन्यवाद.